वेगवेगळे पराठे आपण नेहमीच करतो. आता आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचे पराठे. तर पत्ताकोबी सुरुवातीला आपण छान अशी किसून घेतली आहे. त्यामध्ये हळद, तिखट, तीळ, ओवा, मीठ, आलं लसूण पेस्ट हे सगळं घालणार आहोत. त्याचबरोबर 2 वाटी या ठिकाणी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ. अशा प्रकारचे पराठे करून बघा, नक्की सगळे आवडीने खातील. त्याचबरोबर त्यात आपण घालणार आहोत 2 चमचे बेसन पीठ. हे सगळं मिश्रण छान आपण असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर त्याचा आपण कणिक मळतो तसा मळून घ्यायचं आहे आणि छान असा डो त्याचा तयार करायचा आहे. हा आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्याचे छान असे पराठे आपण आता लाटून घेतलेले आहेत. हे आपण तव्यावरती छान तेल लावून भाजून घेणार आहोत. तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही तूप लावून देखील भाजू शकतात, पण तेलामुळे जरा मऊ आणि खुसखुशीत राहतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी छान असं तेल लावून त्याला भाजून घेणार आहे. हे तुम्ही मुलांना टिफिनसाठी नक्की देऊ शकता, कारण कोबीची भाजी शक्यतोवर मुलं खात नाही आवडीने. त्यामुळे अशा प्रकारचे पराठे जर तुम्ही करून दिले तर मुलं नक्की आवडीने खातील आणि छान केचप किंवा तुम्ही तूप लावूनही मुलांना देऊ शकता. कशी वाटली